हॅलो गायज, तर हा नवीन व्लॉग मी घेऊन येत आहे खूप महिन्यानंतर. तो म्हणजे आहे कूर्गचा. तुम्हाला बघायला पण नक्कीच आवडेल. तर ऑफिस करून संध्याकाळी 8ची बस पकडली बँगलोरवरनं आणि सकाळी 6ला लगेच कूर्गमध्ये पोहोचले सुद्धा. खूपच लवकर पोहोचल्यामुळे हॉटेलमध्ये चेक इन करणं पॉसिबल नव्हतं. त्यामुळे मी शेजारीच बस स्टॉपच्या असलेल्या रेंटल बाईक शॉपमधून एक बाईक रेंटने घेतली. पेट्रोल वगैरे भरून पुढे निघाले. पहिले मी मंडलपट्टी पिकला निघाले. तिथं गेल्यावर मला कळलं कुठलीही बाईक किंवा स्कूटी घेऊन जाऊ शकत नाही, फक्त कार घेऊन जाऊ शकतो. आणि कारचा जो रेंट होता तो पर पर्सन 500 रुपये होता. कारमध्ये जाण्यासाठी 4 माणसं लागणार होते आणि मी एकटीच होते. सो मी वेट करत राहिले आणि वेट करता करता मला तिथला एक फेमस ग्लास ब्रिज दिसला, पण तो काही कारणास्तव बंद होता. आणि फिरता फिरता एक फॅमिली दिसली, त्यांना मी जॉईन झाले आणि आम्ही मंडलपट्टी पिकला निघालो. वरती जाण्याचा रोड खूप विचित्र होता, पण वरती गेल्यावर जे निसर्गरम्य वातावरण बघायला मिळालं त्याच्यामुळे खूप बरं वाटलं. फिरून आम्ही लगेच रिटर्न निघालो. खाली आल्यानंतर मी लगेच माझी बाईक घेतली आणि पहिले नाश्ता करायला गेले. भूक लागल्यामुळे मस्तपैकी नाश्ता केला आणि वेळ असल्यामुळे पुढे अबे वॉटरफॉल बघायला निघाले. अबे फॉलला जाण्यासाठी एंट्री तिकीट 20 रुपये होते. ते तिकीट काढून मी आतमध्ये गेले आणि तो वॉटरफॉल बघताच मला असं वाटलं की खूप मस्त छान असे फोटो काढावे, पण मी एकटी असल्यामुळे मी तिथल्या लोकांनाच माझे फोटो काढायला लावले. त्या काकांनी रेंटनी मला बाईक दिली होती. त्यांनी मला 24 तासासाठी 600 रुपयांमध्ये बाईक दिली आणि त्यांनी जी माहिती दिली होती त्या माहितीनुसार मी मस्त सगळीकडे फिरले. वॉटरफॉल बघून झाल्यावर मी हॉटेलमध्ये चेक इन करण्यासाठी निघाले आणि मी ते हॉटेल बघण्यासाठी 4-5 दिवस घालवले होते. फायनली जाऊन मला खूप छान हॉटेल भेटलं होतं, तुम्ही बघाच. आणि ते मला फक्त 1000 रुपयांमध्ये मिळालं होतं. हॉटेलला जाण्यासाठी किमान मला अर्धा तास तरी लागला आणि तिथे गेल्यावर तुम्ही एंट्री बघतच असाल. ती एंट्री तुम्हाला दाखवण्यासाठी मी माझ्या एका हाताने बाईक चालून जो काही व्हिडिओ काढला आहे तो सुद्धा सुंदरच आलेला आहे. तिथे पोचल्यानंतर मी माझी स्कूटी पार्क केली आणि मी एकटे असल्यामुळे तिथले जे हॉटेलमधले काका आहेत ते लगेच माझ्या मदतीला धावून आले आणि त्यांनी माझी छोटीशी बॅग उचलून मला रस्ता दाखवला. तुम्ही रस्ता बघत असाल तो पण पूर्णपणे कॉफीच्या झाडांनी भरलेला होता. तिथल्या रूम्स इतक्या सुंदर होत्या, पण मी काही वेळ न घालवता पटकन आवरलं आणि आवरून मस्त व्हिडिओ आणि फोटो काढले आणि पुढे निघाले. गोल्डन टेम्पल खूप लांब असल्यामुळे मी विचार केला पहिले गोल्डन टेम्पलला जाऊ. मला तिथे जाता जाता किमान अर्धा-पाऊण तास तरी लागेल. मी गोल्डन टेम्पलला पोहोचले होते आणि आतमध्ये गेल्यानंतर जी काही कमान होती टेम्पलची ती इतकी सुंदर होती. ती बघून मला असं वाटत नव्हतं की मी कुठे साऊथमध्ये फिरते. या टेम्पलचे प्रवेशद्वार म्हणजेच तुम्ही जी काही कमान बघितली ते एक आकर्षक 4 मजली टॉवर आहे आणि ज्यावर बौद्ध धर्माची प्रतीके दर्शवणारं एक चक्र म्हणजेच व्हील ऑफ लाईफ बसवलेलं आहे. या मंदिराच्या गाभ्यामध्ये मी जात असताच मला एक छान अशा सुंदर मूर्त्या सुद्धा दिसल्या. 3 प्रचंड सुवर्ण मूर्त्या होत्या आणि जी मध्यभागी जी मूर्ती होती ती बुद्ध शाक्यमुनी म्हणजेच गौतम बुद्ध यांची होती. आणि तर त्यांच्या बाजूला ज्या मूर्त्या आहेत त्या म्हणजे अमित्यूस आणि पद्मसंभवा यांच्या मूर्त्या आहेत. मंदिराच्या बाहेर पडताच मला ही विद्यार्थ्यांची लाईन दिसली. लाईन बघताच मला कळलं की जे काही विद्यार्थी विद्या घेण्यासाठी तिथे आलेले आहेत त्यांच्यासाठी पूर्णपणे हॉस्टेलसारखी सोय केलेली होती. आणि जी काही ती लाईन होती ती प्रार्थनेसाठी होती, कारण त्यांची प्रार्थना सुरू होणार होती म्हणून ते लाईनीत प्रार्थना करण्यासाठी जात होते. ते बघून मी जस्ट बाहेर पडले. बाहेर पडताच मला पाऊस लागला. पाऊस पडल्या कारणाने मला तिथेच थोडा वेळ थांबावं लागलं. थांबून तरी काय करणार म्हणून तिथले शॉप्स एक्सप्लोअर केले आणि तिथल्याच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हाताने मूर्त्या आणि वेगवेगळे टॉईज सुद्धा बनवले होते ते बघितले आणि काही काही गोष्टी घेऊन सुद्धा आले. जास्त पाऊस पडल्यामुळे मला कुठेही जाता नाही आलं, त्यामुळे मी फक्त पाईन फॉरेस्टला गेली. तिथं पण एवढं काही बघण्यासारखं नव्हतं, तरी फिरले आणि संध्याकाळच्या आत जायचं होतं हॉटेलला म्हणून मी पटकन लगेच हॉटेलला निघाले. मस्तपैकी आराम केला, पण जशी रात्र होत होती तशी थोडी भीती वाढत होती, कारण मी त्या रूममध्ये एकटीच होते. पण काय नाही, मी तसंही सर्वाइव्ह केलं आणि मग सकाळ झाली. सकाळी उठल्यावर तुम्हाला दिसत असेल किती छानपैकी त्यांनी मला नाश्ता आणून दिला होता. सकाळचा हा मॉर्निंग व्ह्यू बघत बघत छानपैकी असं ब्रेकफास्ट केला, आवरलं पटकन आणि मग निघाले दुबारे एलिफंट कॅम्प बघायला. तर कॅम्पला जाताना जो काही रोड होता तो 10-15 मिनिटांचा होता आणि तो पण इतका सुंदर होता. तिथे सगळे फोटोशूट वगैरे करत होते आणि तर महाराष्ट्रीयन लोकंसुद्धा खूप आली होती. तर त्यांच्यापैकी काहींनाच मी सांगितलं माझे फोटो काढायला, कारण असं गोप्रोमध्ये तरी मी असे किती फोटो काढणार होते. त्यामुळे तिथल्या लोकांना पण इतकं सुंदर वाटलं की म्हणजे त्यांना असं वाटलं की मी एकटी आली आहे, सोलो ट्रिपला आली आहे. त्यामुळे ते मला खूप जास्त काही गोष्टी विचारत होते आणि मी त्यांना काही काही माझे एक्सपिरियन्स सांगत होते. सो त्या जर्नीमध्ये पण एक वेगळी छान गोष्ट मला अनुभवायला मिळाली. आणि मग पुढे गेले आणि मग मस्तपैकी दुबारे एलिफंट कॅम्प जो आहे तो बघितला. तिथे पण थोडी फीज होती, बट ठीक आहे.
तर त्या कॅम्पची फी जी होती ती 200 रुपये पर पर्सन अशी होती. पण काही नाही, मला तिथे जाऊन खूप छान वाटलं बिकॉज की तिथे खूप जास्त करून महाराष्ट्रीयन लोकंसुद्धा आली होती आणि त्यांच्यामध्ये राहून मला असं वाटलं नाही की मी दुसरीकडे कुठे आली आणि ते पण एकटी आली आहे. त्यामुळे तिथं फिरण्यासारख्या खूप गोष्टी होत्या आणि तिथे लिटरली म्हणजे हत्तींना आंघोळी घालणं वगैरे हे सगळं दाखवत होते आणि मस्तपैकी एकदंत असे हत्ती पण होते. तर ते पण खूप छान, त्यांना ट्रेनिंग पण खूप छान दिली होती की लोकं जर आली तर त्यांना कसं ट्रीट करायचं वगैरे. छानपैकी हे दृश्य बघून मी पुन्हा निघाले. मला 2-2:30 तरी वाजले होते आणि मला संध्याकाळची बस होती बँगलोरला जाण्याची. तर मला ती गाडी पण रिटर्न करायची होती माझी, त्यामुळे मला लवकर जावं लागणार होतं. तर मी पहिले हॉटेलला गेले, पूर्ण सगळं आवरलं आणि मग गाडी घेऊन तिकडे पोहोचले. तर माझी बस होती 6 वाजता आणि मी पोहोचले होते 5 वाजता. मी पहिले माझी बाईक जी आहे ती रिटर्न केली आणि 700 मीटर अंतरावर माझं बस स्टॉप होतं. तर मी चालत स्टॉप एक्सप्लोर करत थोडं पुढे गेले आणि थोड्याफार काही गोष्टी विकतसुद्धा घेतल्या. तर कशी होती माझी सोलो ट्रिप तुम्ही नक्की सांगा आणि तुम्हाला जर आवडला असेल तर प्लीज लाईक अँड कमेंट अँड सबस्क्राईब पण करा. थँक्यू.